हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मी इथे बनवते ते म्हणजे आपल्या महालक्ष्मीच्या मार्गशीर्षचे उपवास चालू आहे. तर म्हटलं महालक्ष्मीची मांडणी जी करतो तर त्याच्या पाठी छान असं प्रभावळ बनवणार आहे. पण ते प्रभावळ बनवणार कसं, म्हणजे घरगुती साहित्याने बनवणार आहे आणि साधं आणि खूप सिंपल बनवणार आहे. आणि खरंच माझा विचार चालला आहे हा, जर याच्यात खूप आपण वेगवेगळं करू शकतो, आपल्याला पाहिजे तसं करू शकतो आणि त्याच्यामध्ये ना खरंच करण्यासाठी भरपूर काही आहे. पण माझ्याकडे वेळ जरासुद्धा नव्हता, कारण खूप कमी वेळामध्ये मला बनवायची खूप इच्छा होती, म्हणून मी त्यासाठी करायला घेतलं. आणि हे घरगुती साहित्यामुळे साधंच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरात बनवू शकता. तर चला बघूया. आपली महालक्ष्मी आईला जेव्हा स्थापन करतो तेव्हा ते आपण खूप छान आपल्या परीने सजवत असतो. पण मी म्हटलं चला इथे आता मी चौरंग मांडते, चौरंगावर छान पूजा करते, तर त्याच्या पाठी जी प्रभावळ असते ना, ते मला खूप खूप मनात इच्छा होती. आणि मला काय म्हणजे टायमामुळं मला नाही बनवता आलं त्याच्यामुळं. आणि इच्छा असून पण म्हणतात ना, जी गोष्ट व्हायची तेव्हाच होते. तर बरीच इच्छा होती आणि मनातसुद्धा विचार चालला होता बनवायचा. तर असं इथे छोटीशी जाग्यामध्ये तेवढं बसेल आणि छान दिसेल तसं मी करणार आहे प्रभावळ. आणि म्हटलं पहिल्या गुरुवारला नाही लावता आलं किंवा दुसऱ्या गुरुवारला नाही आलं तरीसुद्धा मला हे प्रभावळ म्हणजे छान असं सुंदर सिम्पलच आणि बेस्ट दिसेल, छान असं दिसेल तसं मी साधं सिंपल फुट्ट्याचं करणार आहे. तर बघूया, करण्याचा मी छान प्रयत्न करते आणि मला अशी वेगवेगळं करण्याची आवड आहेच. आणि मेन म्हणजे ना, आर्याचे पप्पासुद्धा डेकोरेशन खूप छान अतिउत्तम बनवतात, खूप खूप मस्त बनवतात. आणि त्यांना डेकोरेशनची इतकी आवड आहे ना, त्यांना गणपतीचं डेकोरेशन खूप छान बनवतातच, त्याच्यामुळं ह्यांनी मला बनवून दिलं असतं. पण बघूया, ठीक आहे, मला जमलं तर मी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि जर नाही जमलं, नाही व्यवस्थित वाटलं, तर मी त्यांच्या हातून हे बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, त्यांना देणार आहे. पण आता मी साधं सिंपल करणार आहे. बघूया हे छान झालं तर. आणि मी त्यांच्याकडे डेकोरेशनचं भरपूर सगळं सामान असतं ना, म्हणजे आर्याचे पप्पा डेकोरेशन बनवतात, तर त्यांचे एक वेगळं सगळं साहित्य असतं, जे सगळं त्यांनी व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवलेलं असतं. तर त्यांच्या ह्याच्यातून सगळं वेगवेगळं डेकोरेशनचं मी काढून घेतले. तर त्याच्यामध्ये ही जर आहे बघा, तर ही जर आपल्याला जशी पाहिजे तशी लावता येते. आपण दुकानात जर सांगितले तर कुठलीही मिळते, आपल्याला आवडेल ती. पण आता मी माझ्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यातून मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे आता मी त्यांच्या डेकोरेशनच्या पिशवीतून सगळं सामान काढून घेतलं आहे आणि मी माझा प्रयत्न करणार आहे त्यांना न सांगता, कारण ते माझ्यापेक्षा खूप छान बनवतात, उत्तम बनवतात. आणि डेकोरेशन बनवणारे आहेत म्हटल्यावर त्यांना एकदम परफेक्ट हवं असतं, सगळं मेजरमेंट सकट. तर आता मी त्यांना सांगणार नाही आहे आणि ते नाही आहे तोपर्यंत हे मी बनवणार आहे. आणि हे बघा, हे अशा जर आहेत माझ्याकडे. तर आणि हे अशा भरपूर, म्हणजे त्यांना मी तुम्हाला बोललं होतं जसं की ते देवाचे वस्त्र वगैरे घरातच शिवतात, आमच्याकडे मशीन आहे. तर असे बघा, वस्त्राचे जे जरीवाले कपडे वगैरे आणतात ना शिवण्यासाठी आणतात तर ते कपडे असे उरलेले असतात, तर त्याच्यापासून पण मी बघणार आहे कुठे लावता येईल, कसं छान दिसेल असं मी प्रयत्न करणार आहे नक्कीच. तर चला, आणि मला जर झालं चांगलं तर मी लावणार आहे, देवाला दाखवणारच आहे तुम्हाला मी कसं करते ते. आणि छान झालं तर मी नक्कीच देवी आईची इथे पाठी ह्याच गुरुवारी ठेवण्याचा प्रयत्न करेल. गुरुवारी होईल तर ठीकच आहे, नाही तर उद्यापणला मी नक्कीच लावण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या खूप मनात खूप कधीपासून चाललं होतं, जर चांगलं झालं तर नक्कीच लावेल, नाही झालं तर मी हे त्यांनाच बनवायला देणार आहे, कारण त्यांचं मेजरमेंट सकट एकदम व्यवस्थित प्रकारे ते करत असतात. तर आता ते नंतर बघूया, आता मी सुरू करते. चला, तर जर तुम्हाला कायमचं हवं असेल आणि ते छान दिसावं असं वाटत असेल आणि ते लावायचं असेल ना, हे तर मी खूप सिंपल आणि साधंच बनवणार आहे आणि ते पण घरातल्याच साहित्याने, घरातल्याच फुट्टा होतात त्यानेच बनवते. तर हे कसंही आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे जसं म्हटलं तसं बनवता येतं. आणि त्याच्यामध्ये ना लायटिंगसुद्धा लावता येते. लायटिंग लावून अशी साईडला बारीक लायटिंग आपल्याला भेटतेच. तर किंवा दिवाळीत तुम्हाला आपण आणतोच ना वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यातली एखादी लावली ना तरीसुद्धा होऊन जातं.
पण खूप छान दिसतं, खूप छान दिसतं आणि खूप डोक्यात आहे माझं, पण ते मला लायटिंगचं बहुतेक कदाचित जमणार नाही. पण मी नक्कीच त्यांच्याकडून छान असं डेकोरेशन बनवणार आहे पुढच्या वेळेस. तर हे बघा, हिजर पण आहे माझ्याकडे. तर पिवळ्यावर लाल खूप छान वाटेल बॉर्डर. तर बघूया. आणि ही सुद्धा आहे. ही पिवळा गोल्डन वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर आता इथे मी चारी बाजूने अशी बॉर्डर लावून घेतली आहे. छोटासाच केलेलं आहे मी, कारण तेवढी जागा तेवढ्याच याच्यात राहायला पाहिजे म्हणून. हा व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे, म्हणजे मी बुधवारी सगळं केलेलं आहे. तो व्हिडिओ आज अपलोड करते, कारण काल मला खूप कामं होती, पूजा होती, मार्गशीर्षाचा दुसरा गुरुवार, त्यात मला टाईम जरासुद्धा मिळाला नाही व्हिडिओ अपलोड करायला. त्यामुळे म्हटलं चला जे काय आहे ते व्हिडिओ मध्ये शेअर करावा. कालच्या गुरुवारचा व्हिडिओ जो आहे तो उद्या मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेल, तर तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, आपलं साधं आणि सिंपल असं प्रभावळ बनवून झालेलं आहे. आणि हे बनवायला म्हणजे वेळ मला कमी होता, त्याच्यामुळे ना मी बनवायला घेतलं तर 1-2 तासातच झालं. साधं सिंपलच झालं, पण मला जर जास्त वेळ असता ना तर खूप चांगलं बनवता आलं असतं. आणि नक्कीच मी बनवेल ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल. ते सुद्धा मी आर्याच्या पप्पालाच सांगणार आहे, कारण ते खूप उत्तम डेकोरेशन बनवतात. गणपतीचं डेकोरेशन खूप छान बनवतात, त्याच्यामुळे नक्कीच मी हे व्हिडिओ शेअर करेल जेव्हा बनवेल तेव्हा. तर लवकरात लवकर करेलच. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यावर मी जेवणाला सुरुवात केली. जेवणामध्ये डाळ, भात, गवारीची शेंग आणि गावठी गवारीची शेंग अगदी चवीला छान लागते. तर नुसती लसणाची फोडणी देऊन आपला घरगुती मसाला टाकायचा, खूप छान होते. ती गवार माझी बनवून एक साईडला ठेवली. आणि नंतर मग भेंडी अशी बनवायला घेतली. भेंडी आहे ना खूप अशी नुसती तेलात लसणाची फोडणी देऊन आणि घरगुती तोसुद्धा मसाला टाकला आणि शेंगदाण्याचं कूट टाकून नुसतीच वाफेवर भेंडी बनवायची. खूप छान लागते, अशी कुरकुरीत लागते. तर बघा, अशी मी थोडीशी भेंडी तिच्या आर्यासाठी बनवली. आणि त्याचबरोबर मिरच्या अशा तळल्यात शेंगदाणे आणि मीठ लसूण घालून. मिरच्या ना मोठ्या असतात, कमी तिखटाच्या, त्या मिरच्या मी तळल्या. तर खूप त्या पण आपल्या चवीला छान लागतात डाळ भाताबरोबर. तर असं भाकरी, डाळ, भात, भेंडीची भाजी, असं माझं छान असं जेवण झालेलं आहे संध्याकाळच्या वेळेस. आणि ही भेंडीचं खूप छान लागते. अशा पद्धतीने जरा नक्की करून बघा. तर आता हे बघा, जेवण मी झालेलं आहे, तर आर्याला वाढते. गवारीची भाजी, चपाती, भेंडी भरलेली, शॉर्टकटमध्ये भेंडी पटकन अशी होईल असं केलं आहे. डाळ भात आहे. चला हे घ्या द्या. जेवण बनवतानाच हाताहात भांडी घासली ना तर पसारा होत नाही किचनवरचा. आणि सगळी काही जेवण वाढून मी पसारा किचनवरचा आटपून घेतलं. आता वाजलेत 9. छान माझं जेवण बनवून झालेलं आहे, जेवलो आहे. आणि आता आम्ही ना डेली हिंदी बिग बॉस बघत असतो. तर आता बिग बॉस चालू होईल आणि छान वाटतं, जरा वेगळं एंटरटेनमेंट असतंच आपलं. तर ते जरा टाईमपास आहे, त्याच्यामुळे बघतो आम्ही. आता चालू होईल. जेवण वगैरे झाले, भांडी घासले, किचन वगैरे साफ केलं. तर चला बिग बॉस बघूया. आणि व्हिडिओचा आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. शुभरात्री.